सखू, वा वा, याला म्हणतात स्वाभिमानी लेक आणि मानी सून. वा, इतक्या लहान वयात इतकं शहाणपण आणि समजूत. देव तुझं भलं करेल. दिगू, तू भाग्याचा म्हणायचास. अशी बायको मिळाली तुला. अगं सखू, तुझ्या संकल्पाचं कौतुक आहेच ग. पण आज मोठा सण आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गृहलक्ष्मीच्या अंगावर दागिने हे हवेच हो. हो आजी, माझा खरा दागिना तर माझे कुंकू आहे. माझं सौभाग्य आहे हो. अच्छे, ही सखू आहे ना, महामायेच्या बारशाच्या घोगऱ्या खाऊन मोकळी झाली. हिच्या पाचावर हिचं 6वं दान. बरी जिरली. असं गोड बोलते आणि दिगुवीर खळतो. मोठी वस्ताद ही सखू. मनोरमे, दृष्ट काढो पोरीची. तुझी सून फार गुणाची आहे ग. 4 जणींसारखी नाही आहे ती. अशी समज भारी दुर्मिळ हो. मी तुला सांगते, ही एक दिवस तुझ्या घराण्याचं नाव काढणार बघ. अगदी योग्य बोललीस तू सर्वाची. लहान आहे पण समंजस आहे सखू. सखू, मी तुझ्या संकल्पाचा मान राखतो. अगं पण आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, अंगावर दागिना हवाच. म्हणून तू माझा हा गोप घालूनच लक्ष्मीपूजेला बस. नको नको. तू जोवर हा दागिना घालणार नाहीस तोवर आपण पूजेला बसायचं नाही. एरवी म्हणत असतेस ना की नवरा बायकोने सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या असतात. मग असंच समज. वा, छान. दुसऱ्यांकडनं वाहवा मिळवण्याची हातोटी चांगली आहे. आता संकल्प मोडलेला चालतो का तुला? अरे नाही, म्हणजे बघ ना दिगू, किती खोडसाळ आहे. मला खोट्यात पाडलं ना. आता थांबा, आले मी दागिने घेऊन. हं, दिगू बाळा, तुझं तर कौतुकच आहे. हा, दोघांनीही कुठेही कसर ठेवली नाही. एकमेकांचा तुम्ही मान राखलात. खरे लक्ष्मी नारायण शोभतात आज. गुणी बायकोचा असा आदर ठेवून नवऱ्याने बायकोचं कौतुक करायलाच हवं. तुझी शालीनता आणि कर्तव्य बघून तुझ्या वडिलांची म्हणजे श्रीधरची फार आठवण आली आज. आता मी सांगते तेवढंच ऐका. म्हणजे श्रीधरचं नाव काढल्यावर तुझा तीळ पापड झाला की काय? छे छे, अहो मी जुनी जळमट स्वच्छ करते आणि दिवाळीत त्याला कुरवाळत नाही बसत. माझं ऐका असं म्हटलं कारण मी दागिने आणलेत. मला माझ्या सुनेला दागिने घालू द्या, म्हणजे नंतर लक्ष्मीपूजन करता येईल. हो ना सखुबाळ? ये यमुने, धर जरा असं दे. हा ये.
बरं का सखू, मी तुला माझ्या अनुभवाचे बोल सांगते. लक्ष्मी पूजन झालं की बाकीचे दागिने तू मनोरमेला दे, पण दिगूचा गोप मात्र त्याला देऊ नको हो. आता त्याला म्हणावं, हा गोप आता माझाच झालाय, तेव्हा पाडव्याला वेगळा दागिना ओवाळणी म्हणून हवाय मला. आणि दिगू, तू सुद्धा या एका दागिन्यावर भागू नकोस हा. वा वा, असं कसं भागवीन? अर्थात पाडव्याची भेट वेगळीच देणार. पाडव्याची भेट मीही देणार आहे माझ्या लाडक्या सुनेला. काय सखू, आवडेल ना? या घरातली तुझी पहिली आणि शेवटची दिवाळी आहे. दिवाळी संपल्यानंतर लगेच तुझी रवानगी बाबाजींच्या मठात होणार आहे. अगदी वाजत गाजत तुला पाठवते. हे काय, तू इथे काय करतेस? काही कामं नाहीत का आत? काकू आतमध्ये एकटीच काम करते, जा तिला जाऊन मदत कर जा. ती एकटीच राब राब राबते आतमध्ये. चल जा. हे काय, माझी वाट अडवतेस? अपशकुन करतेस? तुला दिसत नाही का मी बाहेर चाललो आहे ते? चल जा. हो, जाऊ नका हे सांगण्यासाठीच तर तुमची वाट अडवते. सासरे काका, तुम्ही मला वडिलांसमान आहात, म्हणून हात जोडून विनंती करते हो. हे चिमुरडे, काय नाटकं चालली आहेत ग? हे बघ, मी आता एक